बारावीच्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, काल 11वीच्या फर्स्ट टर्मच्या स्ट्रॅटेजीचा जेव्हा व्हिडिओ मी अपलोड केला तेव्हा लगेच एका मुलीची कमेंट आली की मॅडम 12वीच्या पण 6 महिन्याच्या स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ अपलोड करा ना. आणि म्हणून मग मी हा व्हिडिओ अपलोड करण्याचं ठरवलं. त्यानंतर मी सगळं जे काही तुम्हाला सांगायचं आहे तर त्या माहितीचं कलेक्शन केलं आणि आता मी व्हिडिओ बनवते आहे. तर मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आणि काल जो मी रात्री व्हिडिओ अपलोड केला त्याला एवढे छान व्ह्यूज आलेत. एका रात्रीतून जवळपास 100 जणांनी तो व्हिडिओ पाहिला. म्हणजे त्यातल्या निम्म्यांना तरी त्याचा उपयोग होईल अशी आशा बाळगूयात. आणि ह्या व्हिडिओचा सुद्धा तुम्ही 12वीच्या मुलांनी छान उपयोग करून घ्या की जेणेकरून तुमच्या बोर्डाच्या अभ्यासाला व्यवस्थित सुरुवात होईल. ओके, तर वेळ न घालवता आपण सुरुवात करूयात. मग आता बघा, जेव्हा आपण कुठल्याही याचं सुरुवात करतो, कुठल्याही मिशनची सुरुवात करतो तर काहीतरी आपल्याला प्लॅन फिक्स करावा लागतो. आणि म्हणून आपल्याला पेपर द्यायचा आहे. मग आधी आपल्याला त्या पेपरचं फॉर्मॅट माहिती पाहिजे. पॅरलली तुमच्या 12वीच्या मुलांना अजून एक टास्क आहे की आपल्याला CET नीट JEEचा अभ्यास सुद्धा पॅरलली चालू ठेवायचा आहे. कारण 12वीची परीक्षा झाल्यानंतर खूप कमी वेळ आपल्याकडे उपलब्ध असतो आणि म्हणून चॅप्टर करताना त्याला सगळ्या अँगलने अभ्यासा. आता काही मुलांनी अभ्यास केलेला नाही किंवा खूप वर्षाच्या सुरुवातीला समर वेकेशन झाली, ते चॅप्टर आठवत नाहीत, अशी पण काहींची अवस्था असेल तर त्याच्यासाठी काय करायचं हे मी सगळं सांगणार आहे व्हिडिओत. तर व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका. तर आता बघा, आपल्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असं असतं की 70 मार्काचा आपला पेपर आहे आणि जो आपल्याला 3 तासात सोडवायचा आहे. त्याच्यामध्ये 4 सेक्शन आहे. हे तुम्हाला माहिती आहे, पण तरी पण एक 5 मिनिटात सगळं सांगते. तर सेक्शन ए मध्ये प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2 आहे. तर प्रश्न क्रमांक 1 मध्ये 10 प्रश्न असतात आणि ज्याच्यामध्ये ते MCQ असतात. त्याच्यात 7 थेरी आणि 3 न्यूमरिकल हे कंपल्सरी फॉर्मॅट आहे. आणि क्वेश्चन 2 मध्ये व्हेरी शॉर्ट आन्सर म्हणजे एका वाक्यात उत्तरं द्या. 7 प्रश्न असतात आणि 8 प्रश्न असतात आणि त्या 8 मध्ये 6 थेरी आणि 2 न्यूमरिकल्स असतात. म्हणजे एकूण 18 मार्काचा ए सेक्शन हा कंपल्सरी आहे. याच्यात कुठलाही ऑप्शन नाही. आता सेक्शन बी मध्ये तुम्हाला 2-2 मार्काचे म्हणजे क्वेश्चन नंबर 3 पासून 14 पर्यंत 2-2 मार्काचे 12 प्रश्न दिलेले असतात आणि त्या 12 प्रश्नामध्ये 7 थेरी आणि 5 न्यूमरिकल्स असतात. आणि ह्या 12 पैकी तुम्हाला 8 सोडवायचे आहे. म्हणजे इथे तुम्हाला 4 प्रश्न तुम्हाला एक्स्ट्राचे दिलेले आहेत. म्हणजे कंपल्सरी 16 मार्काला आहे आणि टोटल 24 मार्काला आहे. म्हणजे इथे तुम्हाला ऑप्शन आहे. त्यानंतर सेक्शन सी मध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक 15 पासून 26 पर्यंत प्रश्न दिलेले असतात. 12 प्रश्न, त्याच्यामध्ये 7 थेरी आणि 5 न्यूमरिकल्स असतात आणि त्यातलेही कोणतेही 8 सोडवायचे असतात. म्हणजे कंपल्सरी 24 मार्काला आणि ऑप्शनसह 36 मार्काला हा सेक्शन आहे. आणि सेक्शन डी मध्ये 4 मार्काचे प्रश्न असतात. ते 5 दिलेले असतात, त्यातले तुम्हाला 3 सोडवायचे असतात. पैकी ह्या 5 प्रश्नापैकी 4 मार्काचे 2 थेरी क्वेश्चन्स असतात आणि राहिलेले 4 मार्काचे 3 जे प्रश्न असतात त्याच्यामध्ये तुम्हाला 2+2 म्हणजे 2 मार्काची थेरी आणि 2 मार्काचे न्यूमरिकल्स. म्हणजे याचे कंपल्सरी मार्क्स असतात इथे 12 आणि इकडे ऑप्शनसह असतात 20. म्हणजे याची एकूण जर बेरीज केली तर ती भरणार आहे 70. पण पेपर तुमच्या पुढे येणार आहे 98 मार्काचा. म्हणजे 98 मार्कापैकी 70 मार्काचा पेपर तुम्हाला लिहायचा आहे. मग आता जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर तुमचे 1 मार्क्सचे जे काही प्रश्न आहेत ते 18 प्रश्न आहेत. 2 मार्काच्या प्रश्नांचा आपण विचार करू तर 2 मार्काचे जे काही म्हणजे तुम्हाला 1 मार्काचे 18 प्रश्न आहेत तुमच्याकडे. त्यानंतर 2 मार्काचे प्रश्न बघा, तर इथे हे 12 प्रश्न आणि हे 3 प्रश्न 15 आणि 15 दुणे 30 मार्क. म्हणजे 2-2 मार्काचे 30 मार्क, 2-2 मार्काचे 30 प्रश्न असणार आहे. त्याच्यानंतर 3-3 मार्काचे 12 36 आणि 4 मार्काचे हे फक्त 2 म्हणजे 4 दुणे 8 मार्क. बघा, 1 मार्कचे 18 प्रश्न, 2 मार्काचे म्हणजे 2-2 मार्काचे जे प्रश्न असणार आहे त्याला 30 मार्काचं वेटेज, 3-3 मार्काच्या प्रश्नाला 36 मार्क आणि 4 मार्काचे 8. म्हणजे जर तुम्ही नीट निरीक्षण केलं
तर 48 मार्क हे फक्त तुम्हाला 1 मार्काच्या आणि 2 मार्काच्या प्रश्नांना आहे. म्हणजे 98 पैकी 48 मार्काचा अभ्यास अगदी सहज तुमच्याकडून होऊ शकतो. 1 मार्काचे 2 मार्काचे प्रश्न करणं काही अवघड नाही आणि त्यालाही मी तुम्हाला पर्याय देणार आहे. काय पर्याय आहे ते तर आता बघा, हे झालं सगळं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप. म्हणजे मनशी आधी निश्चित करा, आपल्या IQ नुसार ठरवा की आता नेमकं काय करायचं. कारण फर्स्ट टर्मचा पेपर जवळ आलेला आहे आणि त्याला काही मुलं असा विचार करतात, जाऊ दे हे मार्क कुठं धरणार आहेत आणि नुसतं द्यायचा म्हणून देऊ. तर तसं करू नका बाळांनो. बोर्डाची तारीख आलेली आहे तुमची. फेब्रुवारीमध्ये तुमची एक्झाम आहे. तुमचा डिसेंबर आणि जानेवारी सराव परीक्षा, जर्नल कम्प्लिशन, सरावचं प्रॅक्टिकल ह्या सगळ्यात निघून जाणार आहे. आणि नोव्हेंबरमध्ये दिवाळी आहे. जवळपास 1 नोव्हेंबरपर्यंत सुट्टी असणार आहे. आणि सुट्टीत पण तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला नाही तर तुमच्या हातात नोव्हेंबरचे 10 दिवस, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी पण तुमचा जवळपास खूप साऱ्या तोंडी परीक्षा, प्रॅक्टिकल्स आणि ह्या सगळ्या वेळातून तुम्हाला अभ्यास करायला वेळ काढायचा आहे. मग तुम्ही असा पॉझिटिव्ह विचार करा ना की 6 मेच्या पेपरचा अभ्यास जर चांगला केला, निम्मेच चॅप्टर असतील, काही कॉलेजनी 8 ठेवले असतील, काहींनी 11 ठेवले, काहींनी 10 ठेवले, जसं सिलेबस झाला तसा, पण आपण अगदी 10च धरू. 10 चॅप्टर आहेत तर 10 चॅप्टरवर 98 मार्काचा पेपर निघणार आहे. म्हणजे नियर अबाउट एका चॅप्टरचं वेटेज 10 मार्क आहे. बोर्डाला ते खूप कमी असतं वेटेज आणि त्याच्यामुळं तुम्हाला 10 मार्काचं पेपरवर क्वेश्चन लिहायला मिळणार आहेत. आणि तुम्ही जर त्याचा चांगला अभ्यास केला तर तेवढे चॅप्टर तुमच्या अभ्यासातून वजा होणार आहे. म्हणजे थेरीच्या अभ्यासाचा लोड तुमचा कमी होणार आहे. म्हणून माझी नम्र विनंती आहे तुम्हाला की फर्स्ट टर्मचा पेपर द्यायचा म्हणून देऊ नका. सिरियसली बोर्डाच्या पेपरच्या दृष्टीने, तयारी होण्याच्या दृष्टीने सिरियसली त्याचा अभ्यास करून तो पेपर द्या. कधीतरी तुम्हालाच अभ्यास करायचा आहे, मग थोडा आधी केला तर तुमचं बोर्डाचं टेन्शन हलकं होईल, कमी होईल. आले लक्षात? आणि म्हणून सिरियसली पेपर द्या. आले लक्षात? मग आता बघा, पेपर लिहिताना काय करायचं तर टाइम मॅनेजमेंट करायचं. टाइम मॅनेजमेंट आपल्याकडे 180 मिनिट आहेत, आहे की नाही? आणि म्हणून मग त्याला सेक्शननुसार वेटेज द्यायचं. बघा, ए सेक्शनला 18 मार्काचा सेक्शन आहे, 30 मिनिटात संपवा. बी सेक्शन तुमचा 16 मार्काचा सेक्शन आहे, 40 मिनिटात संपवा. सी सेक्शन हा तुमचा 24 मार्काचा आहे, 55 मिनिटात संपवा. आणि डी सेक्शन हा 12 मार्काचा आहे, तो 45 मिनिटात संपवा. आणि तरी पण तुमच्याकडे क्वेश्चन पेपर चेक करायला किंवा एखाद्या प्रश्नामध्ये तुम्ही अडकलात त्याच्यावर विचार करायला मग वेळ शिल्लक राहतो. पण हा केलेलं टाइम मॅनेजमेंट जे आहे ते पेपर सोडवताना फॉलो करा. म्हणजे मुलं खूप ढोर मेहनत करतात, तसं नका करू. तुम्ही स्ट्रॅटेजी ठरवून स्मार्ट वर्क करा आणि त्या परीक्षेच्या 3 तासात सुद्धा ते स्मार्ट वर्क जो करतो त्याला यश मिळतं, हे लक्षात ठेवा. खूप अभ्यास करण्याबरोबर खूप चांगला पेपर लिहिणं, ते 3 तास आपली मनस्थिती चांगली ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या हातात आहेत. मग आता चांगलं सगळं हे मार्काचं नियोजन करण्याकरता काय काय करायचं तर अभ्यासाचं नियोजन प्रॉपर करण्याकरता सगळ्यात आधी माझी पहिली सूचना तुम्हाला असेल की ओल्ड क्वेश्चन पेपर आहे, म्हणजे न्यू सिलेबस जिथून आला तर त्या न्यू सिलेबसच्या ओल्ड क्वेश्चन पेपर बोर्डाच्या त्या सगळ्या एकत्र करा. आणि म्हणजे अगदी आत्ताची झालेली जी 23ला मार्चला झाली ती आणि परत री एक्झाम झाली बघा ज्या मुलांसाठी, ती सुद्धा क्वेश्चन पेपर इन्क्लूड करा. आणि ह्या मात्र फक्त मार्चच्या घ्या, सगळ्या ऑक्टोबरच्या वगैरे घेऊ नका. आधीच्या मात्र 23ची मात्र मार्चची पण घ्या आणि आत्ताची, म्हणजे अशा रिसेंट तुमच्याकडे बघा 21, 20, 21, 22, 23 आणि म्हणजे असे 5 क्वेश्चन पेपर तुमच्याकडे कलेक्ट होतील. आणि त्या क्वेश्चन पेपरचा बारीक अभ्यास करा आणि त्याच्यातल्या प्रश्नांवर भर द्या. त्याच्यानंतर काहीच अभ्यास केला नसेल, मग आता 10 चॅप्टर आहेत आणि माझं आतापर्यंत काहीच झालं नाही ना, आता 10-12 दिवसात काय होणार आहे, तर बाळांनो हाफच चॅप्टर करा. तुम्ही काय करा, हाफ, ज्या अशांसाठी की ज्यांनी आधी अभ्यास केलेला नाही, हाफच करा पण चांगले करा. आणि ज्यांनी केलेलं आहे त्यांनी मात्र सगळे चॅप्टर व्यवस्थित करा, तुमचाच लोड कमी होणार आहे. त्याच्यानंतर अजून महत्त्वाची सूचना, क्वेश्चन बँक बोर्डाची जी 2023ची क्वेश्चन बँक आहे तर ती आन्सर शीटसह घ्या आणि त्याच्यातल्या प्रश्नांवर भर द्या. कारण तुम्ही कोणता तरी अभ्यास करणारच आहे ना, मग क्वेश्चन बँकच्या प्रश्नाचा जर अभ्यास केला तर खूप सारं काम सोपं होणार आहे. त्यातलेच प्रश्न पडतात असं काही नाही, पण आपल्याला अभ्यासाला दिशा मिळते आणि म्हणून क्वेश्चन बँकच्या प्रश्नांचा नीट अभ्यास करा.
आता काहींना समरचे लेक्चर वगैरे आठवत नसतील तर अशाने सोशल मीडियाचा उपयोग हा चांगल्या कामाकरता करा. वन शॉट लेक्चर बघा, कुणाचेही बघा, वन शॉट लेक्चर, त्या चॅप्टरचे वन शॉट लेक्चर बघा आणि ते कमी वेळातले बघा. 5-7, 8-8 तास जर चॅप्टर शिकवला असेल तर असे लेक्चर बघू नका. साधारणतः मॅक्सिमम 2 तासात चॅप्टर ज्याने संपवलाय अशाचे वन शॉट लेक्चर बघा. त्याच्याने तुमचा कमी वेळात चांगला अभ्यास होईल आणि जे मागचं जे काही विसरण्यात गेलं असेल तर ते तुम्हाला रिवाइज करायला फायदा होईल. त्याच्यानंतर स्ट्रेस ऑन शॉर्ट क्वेश्चन्स आणि त्यातली त्यात थेरी क्वेश्चन्स बघा. काहींना न्यूमेरिकलची भीती वाटते तर तुम्ही काय करा, आता इथे बघा तुमच्याकडे थेरी क्वेश्चनवर जास्त आहे. इथे बघा 8 सोडवायचे तर 7 थेरी आहेत, इथे पण 8 सोडवायचे तर 7 थेरी आहेत, आहे का? आणि म्हणून थेरी क्वेश्चन्सवर भर द्या. इथे पण बघा 2 थेरी क्वेश्चन्स आहे, मग यातलं घ्यायचं झालं तर अजून एक थेरी क्वेश्चन्स, म्हणजे न्यूमेरिकल फक्त इथं एकच 2 मार्काचं न्यूमेरिकल जातं ह्या सेक्शनमध्ये सुद्धा. म्हणजे 4 दुने 8 आणि 2 10 मार्क तुम्ही अगदी न्यूमेरिकल्स न करता सुद्धा मिळवू शकता. इथे पण 7 त्रिक 21 मार्क, इथे पण 7 दुने 14 मार्क्स. म्हणजे एवढे मार्क्स तुम्ही जर तुम्हाला न्यूमेरिकलची भीती वाटत असेल तर थेरी क्वेश्चन्समध्ये सुद्धा तुम्हाला पेपर कव्हर करता येतो. पण CET नीट जेईला तुम्हाला न्यूमेरिकल शिवाय पर्याय नाही आणि त्याच्यामुळं हा सध्याचा शॉर्टकट झाला. पण न्यूमेरिकल स्किप करण्याच्या नादात आहे ते गमावून बसू नका तुमचं, कारण आतापासून जर सोडवले तर प्रॅक्टिस होणार आहे. आणि तुमचं पुस्तक ही भगवद्गीता आहे बाळांनो, ते बायबल समजा, त्याला कुराण समजा, नाही तर भगवद्गीता समजा, पण तेच नीट करा. सॉल्व अनसॉल्व हे सगळे प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करा. खूप मोठे अवघड वाटत असतील तर छोटे छोटे तर करा, पुस्तकातले सॉल्व करा, अनसॉल्व करा. पुस्तकाच्या बाहेरचं काही पडणार नाहीये, आलं का लक्षात? बोर्ड आला तरी ॲटलिस्ट फक्त व्हॅल्यू चेंज होतील आणि पुस्तकातल्या प्रॉब्लेमवर भर द्या, आलं का लक्षात? त्याच्यानंतर आता काहींना डेरिव्हेशनची भीती वाटते, मग डेरिव्हेशन कसे करायचे? इथं तर पर्याय नाहीये 3 मार्काच्या आणि 4 मार्काच्या प्रश्नाला, आणि म्हणून सगळेचे सगळे तर तुम्ही स्किप करू शकत नाही. आणि म्हणून तुम्ही डेरिव्हेशनसाठी मी तुम्हाला एक पर्याय सांगते, त्याला अल्गोरिदम बनवा. अल्गोरिदम म्हणजे काय? तर फिगर चांगली करायची. डेरिव्हेशनला जर फिगर असेल तर ती चांगली करायची आणि त्याच्यामधले जे मॅथमॅटिकल इक्वेशन्स आहेत आपल्या मनाशी, अल्गोरिदम म्हणजे साचा, की मॅथमॅटिकल स्टेप्स त्याच्या ह्यानंतर हे करायचं, ह्यानंतर हे करायचं, मनाशी त्याचं एक खुणगाट बांधा, त्याचा सिक्वेन्स ठरवा, ते लिहून काढा, डेरिव्हेशन्स लिहून काढा आणि मॅथमॅटिकल ज्या स्टेप्स आहेत त्या लिहून करा आणि आपल्या मनाशी आठवत राहा, ह्या स्टेप नंतर हे करायचं, ह्या स्टेप नंतर, अशा 4-5 ज्या स्टेप्स आहेत त्या डेरिव्हेशनच्या, त्याची एक अशी शॉर्ट डेरिव्हेशनची अशी शॉर्ट तुमची एक वही तयार करा आणि त्या डेरिव्हेशनचे अल्गोरिदम बनवा, जेणेकरून डेरिव्हेशन्स लिहिणं सोपं जाईल. आलं लक्षात? आता हे झालं डेरिव्हेशनच्या बाबतीत. थोडेफार तर करा, आलं लक्षात? सगळेचे सगळे नका करू, पण थोडे तर करा. त्यानंतर आता बघा स्वतःचं फॉर्म्युला शीट बनवा. या फॉर्म्युला शीट बघा, त्या फॉर्म्युला शीटमुळं काय होणार आहे? आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला C सेक्शनमध्ये प्रश्न आला, डिराईव्ह अँड एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ ए कोनिकल पेंड्युलम. तुम्हाला त्याची फिगर केलेली आहे तुम्ही आणि तुम्हाला फॉर्म्युला येतो, मग फिगर, थोडंसं डिस्क्रिप्शन आणि फॉर्म्युला लिहिला तर ह्या 3 मार्काच्या प्रश्नाला तुम्हाला 2 मार्क्स आरामशीर मिळणार आहेत. आले लक्षात? आणि त्याच्यामुळं तुम्ही फॉर्म्युला शीटचा उपयोग थेरीसाठी करू शकता. त्याच्यावरच जर तुम्हाला न्यूमेरिकलच आलं, की पिरियड काढायला आला कोनिकल पेंड्युलमचा किंवा लेंथ काढायला आली, तर तो फॉर्म्युला पिरियडचा पाठ असेल त्याला रिअरेंज करू शकता तुम्ही, लेंथसाठी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकता. सोडवता आला तर व्हेरी गुड, आणि नाही आला तर तिथं तुम्हाला 3 पैकी 1.5 मार्क आरामशीर मिळतील, 1.5चे 2 होतातच. आले लक्षात? त्यानंतर टाइम मॅनेजमेंट करा. टाइम मॅनेजमेंट मी सांगितलं म्हणजे हे प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाचं सांगितलं, 3 तासातलं टाइम मॅनेजमेंट हे मी सांगितलं. पण आता टाइम मॅनेजमेंट म्हणजे काय? तर तुमच्याकडे आता उपलब्ध वेळ किती आहे पेपरसाठीचा आणि त्याचं टाइम मॅनेजमेंट करा. म्हणजे किती जास्तीत जास्त आपल्याला अभ्यासासाठी वेळ वापरता येईल. सध्या वर्ल्ड कपच्या मॅचेस सुरू आहेत, मग त्यातून त्याचे फक्त हायलाइट्स बघा, पूर्ण मॅचेसला वेळ घालवू नका तुम्हाला आवड असेल तर, आणि पूर्ण स्किप केलं तर वेल अँड गुड. सोशल मीडियापासून दूर राहा. जर वापरायचा तर तो फक्त चांगल्या कामासाठी वापरा, फक्त अभ्यासासाठी वापरा. दिवसातला म्हणजे 24 तासापैकी तुम्ही 12-13 तास हा फक्त अभ्यासासाठी द्या, की जेणेकरून हा क्रुशियल टाइम आहे आणि म्हणून वेळेचं टाइम मॅनेजमेंट करा. त्याच्यानंतर MCQ.
MCQ लिहिताना सगळेच्या सगळे उतरून काढू नका, फक्त तिथे त्याचा नंबर लिहा. समजा क्वेश्चन आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 1 असं लिहिलं की त्याचा 1 नंबर, मग त्याचा बी ऑप्शन आणि त्याचं उत्तर असेल A⍵². मुलं काहीतरी एकच लिहितात, एक तर सगळं उतरवून काढतात. उतरवून काढू नका, तिथे वेळ घालू नका, डायरेक्ट आन्सर लिहा. पहिल्याचं कॅपिटल B, मुलं एक तर B तरी लिहितात, नाही तर A⍵ तरी लिहितात. असं लिहू नका, ते दोन्ही लिहा, त्याचा ऑप्शन लिहा आणि पुढे काय MCQ आहे ते लिहा. काहींना खोडायची सवय असते, आधी स्वतःच्या मनाने लिहितात आणि शेवटच्या 10 मिनिटात पेपर गोळा करण्याच्या नादात जेव्हा शिक्षक असतात तेव्हा पुढे मागे पाहून आपण आधीचे लिहिलेले आपले बरोबर आहेत ते खोडतो आणि दुसऱ्याचे चुकीचे लिहितो. तर MCQ खोडू नका, महत्वाची सूचना, MCQ खोडू नका, एकदाच पण व्यवस्थित लिहा, कळलं? आणि धड्याखालचे एक्झरसाइजचे जे MCQ आहेत ते आधी नीट करा. आलं का लक्षात? बाकीचे तर कराच, कारण तुम्हाला CET नीट JEE सगळे लागणार आहे, पण धड्याखालचे MCQ आधी नीट करा. हे MCQच्या बाबतीतली सगळी सूचना अंमलात आणा, तरच हे मार्क्स तुम्हाला मिळतील. त्याच्यानंतर यूज लिस्ट लॉक टेबल. आता यूज लिस्ट लॉक टेबल याचा अर्थ काय? तर लॉक टेबल वापरू नका असं नाही मला म्हणायचं बाळांनो, तो वापरा पण कमीत कमी वापरा. म्हणजे आधी काय करा बघा, तर समजा बीचं कॅल्क्युलेशन असेल आणि त्याचा फॉर्म्युला असेल तर सगळ्या 10च्या पॉवर -7, 10चा -2, इथे खाली 10चा -3 असेल तर आधी, आणि काहीतरी व्हॅल्यू असेल, आले लक्षात, तर आधी 10च्या पॉवर सोडवा. त्याच्यानंतर जेवढे सिंपल करता येतील तेवढे कॅल्क्युलेशन सिंपल करा. न्यूमरेटर शक्यतो मोठा ठेवा डिनॉमिनेटरपेक्षा, आले लक्षात, आणि 10ची पॉवर, आणि अगदी फायनल स्टेपला लॉग वापरा. पहिल्यापासून जर लॉग वापरत गेला तर चुका होण्याची शक्यता खूप जास्त असते, कारण परीक्षेच्या काळात तुम्ही टेन्शनमध्ये असता आणि त्यामुळं सोप्या सोप्या गोष्टींच्याही तुमच्याकडून चुका होतात. आणि त्यामुळं यूज लिस्ट लॉक टेबल. आणि जेव्हा तुम्ही लॉग वापरणार आहे, इथे न्यूमरिकल सोडवलं तर इथे न्यूमरिकल सोडवलं तिथे शेजारच्याच भागात त्याचा लॉक तिथे लिहा. तुम्ही जर मागच्या पानावर लॉक करत बसलात आणि ते परत इथे ह्या पानावर घ्यायचं झालं तर ते घेताना चुका होतात. आणि म्हणून जिथं न्यूमरिकल सोडवणार आहे तिथे एक शेजारी रेष ओढा आणि इथेच त्याच्या शेजारीच लॉकचे कॅल्क्युलेशन लिहा. म्हणजे पेज टर्न करण्यात वेळही जातो आणि चुकाही होतात. ते टाळायचं असेल तर तुम्हाला लॉक टेबल ह्या पद्धतीने वापरा. त्याच्यानंतर बीचं जर उत्तर आलं, समजा मॅग्नेटिक इंडक्शन आहे, त्याचे 2 युनिट आहे, वेबर पर मीटर स्क्वेअर, आणि दुसरा आहे टेस्ला. म्हणजे वेळ कुठं कुठं वाचवायचा, स्मार्ट वर्क करायचं. म्हणजे काय करायचं, तर आता हेही युनिट लिहिलं तुम्ही वेबर पर मीटर स्क्वेअर तरी तुम्हाला अर्धा मार्क पडणार आहे, आणि टेस्ला लिहिलं तरी अर्धा मार्क पडणार आहे. पण ह्या 2 लिहिण्यात काय होणार आहे बघा, तर हे लिहिल्याने वेळ वाचणार आहे आपला. आणि म्हणून जेव्हा जेव्हा ज्या ज्या क्वांटिटीला असे 2-2 युनिट आहे तर शक्यतो त्याचं सिम्बॉल वापरा आणि जे छोटं युनिट आहे ते द्यायचा प्रयत्न करा. त्यानंतर आलेल्या उत्तराला, समजा 6.28 टेस्ला असं उत्तर आलं असेल तर या पद्धतीने त्याला चौकोन करा आणि त्याच्या पुढे आन्सर लिहा, त्याने पेपर आकर्षक दिसतो. कळलं? त्याच्यानंतर अजून एक गोष्ट बघा, प्रॉपर स्पेसिंग द्यायचं. इथे सांगितले मी प्रॉपर स्पेसिंग द्यायचं. म्हणजे काय करायचं, तर पहिला MCQ लिहिला, लगेच त्याच दुसऱ्या लाईनला लगेच नका लिहू. तुमच्याकडे भरपूर मोठा पेपर असतो, एक लिहिला की एक ओळ रिकामी सोडा, मग दुसरा लिहा, परत एक ओळ रिकामी सोडा, मग लिहा. अशा पद्धतीने तुम्ही प्रॉपर स्पेसिंग ठेवा. असंच 1 मार्कच्या क्वेश्चन मध्ये पण प्रत्येक तुमचा प्रश्न झाला, रेषा ओढत बसू नका, पेनने रेषा मारू नका, पण एक एक लाईन रिकामी सोडून द्या. पेपर व्यवस्थित दिसतो, सुटसुटीत दिसतो, तपासणाऱ्याला पण जागा राहते. आले लक्षात? त्याच्यानंतर आता जेव्हा डिफरन्स लिहायचं आपल्याला, कळलं का? मग यूज लिस्ट लॉक टेबल आणि 1 साईडला कॅल्क्युलेशन, तिथेच 1 साईडला त्याचे कॅल्क्युलेशन. आता डिफरन्स जेव्हा येणार आहे तेव्हा त्याला असा टॅब्युलर फॉर्म मध्ये लिहा. समजा UCM आणि नॉन UCM हा डिफरन्स आला तर बघा 11वीच्या याच्यात पण मी सांगितले की शक्यतो डिफरन्स मध्ये पहिली डेफिनेशन लिहा. म्हणजे जर तुम्हाला 1 मार्क मध्ये आलं डिफाईन UCM तर हीच इथलीच डेफिनेशन उचलून तुम्हाला इथे लिहिता येणार आहे. आणि म्हणून आणि त्याच्यानंतर तुम्हाला एका मार्काला एकच डिफरन्स लिहायचा असतो, त्यामुळं 2च डिफरन्स लिहा फिजिक्सला. आणि महत्त्वाच्या शब्दाखाली अंडरलाईन करा
की UCM मध्ये रिअल फोर्स असतो, इकडे स्युडो फोर्स असतो. मग रिअल फोर्स आणि स्युडो फोर्स या शब्दाखाली अंडरलाईन करा. आणि खूप येतात 5-6 मुद्दे, म्हणून 5-6 मुद्दे लिहायचे नाही, 2च लिहायचे. वेळ वाचवायचा आहे सगळ्या ठिकाणी आपल्याला, आणि म्हणून 2च मुद्दे इथे लिहायचे आहेत. कळलं? आणि ह्या टॅब्युलर महारिव्हिजन सिरीज मी मागच्या वर्षी बोर्डाला भाग केलेले आहे. त्याच्यात पहिल्या 2-3 भागात म्हणजे सगळ्या छोट्या छोट्या प्रश्नांवरच भर दिलेला आहे. तिथं खूप सारे डिफरन्स सांगितलेले आहेत, तर त्याच्यातून तुम्ही डिफरन्स करू शकता. आलं लक्षात? तर तिथे तुम्ही डिफरन्स हे टॅब्युलर फॉर्ममध्ये लिहायचे, शक्यतो डेफिनेशन लिहायच्या, म्हणजे त्याचा दोन्ही ठिकाणी उपयोग होतो. हे झालं डिफरन्सच्या बाबतीत. आणि केमिस्ट्रीमध्ये आणि तुमच्या बायोमध्ये अर्ध्या मार्काला 1 डिफरन्स आहे, फिजिक्समध्ये मात्र 1 मार्काला 1 डिफरन्स आहे, हे लक्षात ठेवा. आता ड्युएट क्वेश्चन्स. आता ड्युएट क्वेश्चन्स कोणते कोणते असतात? थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस, थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस, त्याच्यानंतर तुमच्याकडे रिफ्रॅक्शन आणि रिफ्लेक्शन हे 2 डेरिवेशन्स आहे. त्याच्यानंतर व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम इन ए पाईप क्लोज्ड ॲट वन एंड, इन ए पाईप ओपन ॲट बोथ एंड. त्याच्यानंतर तुमच्याकडे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ SHM, पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन, पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. ऑसिलेशनमध्ये पिरियड ऑफ ए सिम्पल पेंड्युलम आणि पिरियड ऑफ ए मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. असे जे हे नाही तर ते असे ड्युएट क्वेश्चन्स जे आहेत ते फिक्स करा. आलं का लक्षात? त्याच्यानंतर कुठल्या कॅरेक्टरिस्टिक्स आल्या, प्रॉपर्टीज आल्या, समजा 2 मार्काला आल्या. समजा स्टेट दी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ टू ऑब्टेन दी स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न 2 मार्काला आल्या, तर 4 कॅरेक्टरिस्टिक्स लिहायच्या. आलं लक्षात? किंवा प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेव्ह झालं तर त्या पण किती लिहायच्या? तर 2 मार्काला आल्या तर 4 लिहायच्या. कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टीज याला अर्धा मार्क्स असतो, एका याला अर्धा मार्क असतो, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर फिगर काढायला आली. समजा फिगर ऑफ ए परफेक्टली ब्लॅक बॉडी काढायला आली तुम्हाला. फिगर काढा आणि शक्यतो एका साईडला त्याचं लेबलिंग करा, त्याने पेपर छान दिसतो. म्हणजे जेवढा अभ्यास करण्याला महत्त्व आहे तेवढंच पेपर छान रिप्रेझेंट करण्यालाही महत्त्व आहे. आणि म्हणून फिगरचं लेबलिंग शक्यतो एका साईडने द्या. प्रॉपर स्पेसिंग सांगितलेलं आहे. आणि तुमचा कमी वेळात अभ्यास व्हावा म्हणून अजून एक मी तुमची सोय केलेली आहे की जसे मी PYQ केलेले आहेत शॉर्ट व्हिडिओमध्ये प्रत्येक चॅप्टरचे, आणि करतेच आहे की जो शक्यतो माझा मानस असा आहे की जोपर्यंत तुमची CET नीटची परीक्षा येईल तर प्रत्येक चॅप्टरचे 100 PYQ व्हावे, आणि ते 100 PYQ तुमचे 100 मिनिटात बघून व्हावे. म्हणून मी शॉर्ट व्हिडिओ 1 मिनिटात 1 PYQ असे मी बरेचसे प्रश्न केलेले आहेत. काहींचे 30-40 झाले, काहींचे थोडे 4-5 झालेले. तर आता त्याच्यावर भर देऊन करणार आहे. पण आता मी अजून एक तुम्हाला अभ्यासाला छोटासा मदत करणार आहे की शॉर्ट्स म्हणजे तुमच्या थेरी क्वेश्चनचे शॉर्ट्स मी करायला सुरुवात केलेली आहे. 2-3 चॅप्टरचे केलेत, पण बघा 4-4, 5-5 प्रश्न केले, जेणेकरून त्या शॉर्टमध्ये तुमचा 1 मिनिटात 1 प्रश्नाचा अभ्यास होणार आहे. बघा मी रोटेशनल डायनॅमिक्सचे 4-5 प्रश्न केले, मेकॅनिकल प्रॉपर्टीजचे केले, तर अजून ते त्याच्यात सुद्धा बरीच भर घालणार आहे. साधारणतः 10-10, 15-15 चॅप्टरचे एका चॅप्टरचे प्रश्न शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहे की जेणेकरून तुमचा 1 मिनिटात 1 प्रश्नाची तयारी होईल. म्हणजे तुम्ही जर अर्धा तास बसलात तर 30 मिनिटात 30 प्रश्नांची तयारी होईल. इतक्या सोप्या पद्धतीने तुमचा अभ्यास करायला तुम्हाला मी मदत करणार आहे. आणि म्हणून त्याची प्लेलिस्ट बनवलेली आहे. तुम्ही जर चॅनलवर गेलात तर थेरी क्वेश्चनची वेगळी प्लेलिस्ट, PYQची वेगळी प्लेलिस्ट, तर तुम्ही त्या चॅप्टरची थेरी क्वेश्चनची प्लेलिस्ट उघडून बघून तुम्ही त्यातल्या प्रश्नांची तयारी करू शकता. 1 मिनिटात 1 प्रश्नाची तुमची तयारी होऊ शकेल आरामशीर. तर या पद्धतीने अजून एक गुड न्यूज म्हणजे तुमच्यासाठी मी टेलिग्राम चॅनल सुरू केलेलं आहे. टेलिग्राम चॅनलवर मी माझ्या हँड रिटन ज्या काही नोट्स आहेत त्याची PDF टाकणार आहे. त्याचाही तुम्हाला प्रश्न उत्तर अभ्यासाला उपयोग होऊ शकतो. आणि टेलिग्राम चॅनलमध्ये जसं व्हॉट्सअपला मागचे मेसेज दिसत नाहीत, तर टेलिग्रामला तुम्हाला सगळे मागच्या जे काही टाकलेलं मटेरियल आहे ते सगळं तुम्हाला तिथं उपलब्ध होऊ शकेल. तुम्हाला काही प्रश्न असतील, तुमच्या मनात काही शंका असतील तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवर माझ्याशी डिस्कस करू शकता. तर ह्या सगळ्या सोयीसाठी मी टेलिग्राम चॅनल सुरू केलेलं आहे. तर बघा, तर ह्या पद्धतीने एवढ्या सूचना मला जेवढ्या समजल्या म्हणजे सांगाव्याशा वाटल्या त्याचं मी कलेक्शन करून तुमच्यासाठी तुमच्या विनंतीवरून व्हिडिओ बनवलेला आहे. तर मला खात्री आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, तो तुम्हाला उपयुक्त ठरेलच याची पण मला खात्री आहे. तर ह्या स्ट्रॅटेजीने 6 महिन्याचा अभ्यास करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.
त्यानंतर कमेंट टाकायला विसरू नका. एवढे जण व्हिडिओ बघतात आणि कमेंट टाकत नाहीत, तर कमेंट टाका. चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. आणि टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्ही जॉईन व्हा, की जेणेकरून तुमचा चांगल्या प्रकारे फायदा होईल. तर बघा, ह्या पद्धतीने जर अभ्यास केला तर तुमच्यापासून यश दूर राहणार नाही. ओके, ऑल दी बेस्ट अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.